राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी मोठं शिस्त आहे आणि त्याची धग थेट मुंबईच्या राजकारणात जाणवते। शरद पवारांनी पक्षात मोठा ऑपरेशन फेरबदल सुरू केले असून जुने नेते बाजूला आणि नव्या दमाला पुढे आणण्याची तयारी सुरू केलेली आहे। सुनील भुसारा, रोहित पवार यांच्यासारखी नावं चर्चेत आहे, तर जयंत पाटील आपली भूमिका बदलायला तयार आहेत। हे सगळं नेमकं कशासाठी आणि या बदलण्यामागचा खऱ्या अर्थाने पॉवर गेम काय आहे, चला तर जाणून घेऊया। गेल्या काही आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षात नेतृत्व पातळीवर चर्चा सुरू होत्या। महाराष्ट्रात बदलती राजकीय समीकरण, येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। तर जयंत पाटील हे गेल्या 8 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पद सांभाळत आहेत। मात्र आता ह्या जागेत फेरबदल होण्याची शक्यता आहे, कारण जयंत पाटलांच्या जागी सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। सुनील भुसारा हे अत्यंत अभ्यासू आणि संघटन कौशल्य असलेले नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या ग्रामीण भागातील संघटना चैतन्य निर्माण होईल आणि त्यामुळे हे पद त्यांना दिलं जाईल असं म्हटलं जातं। तर याआधी देखील जयंत पाटील यांनी सार्वजनिकरित्या म्हटलं होतं की मला थोडा बदल हवाय। त्यांच्या माघारीला त्यांनी स्वतः सहमती दिली असल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि त्यामुळे हा बदल होत असेल का? मात्र या नव्या फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे। रोहित पवार हे नव्या पिढीतील महत्वाकांक्षी आणि मेहनती नेते मानले जातात। सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीस किंवा युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी रोहित पवार गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता। त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छा बोलून दाखवली होती। मात्र जयंत पाटील यांनी तेव्हा थेट सांगितलं होतं, माझे दिवस मोजू नका, मी पद देणार आहे। ही प्रतिक्रिया थोडीशी तीव्र असली तरी आताच्या घडामोडीवर स्पष्ट होतं की शरद पवारांनी आता सर्व बाजूंना विचारात घेत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतलाय। तसेच मुंबईत गेल्या आठवड्याभरात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत अनेक महत्वाच्या बैठका पार पडल्या। या बैठकीमध्ये पक्षाच्या कोअर टीमचे सदस्य उपस्थित होते। चर्चा गुप्त होती, मात्र त्यातूनच संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली। तसेच 10 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाचा वर्धापन दिन आहे। त्याआधी हे बदल घोषित करण्यावर पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आग्रही आहेत, कारण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्ष एक नवा संदेश देऊ शकतो, नव्या नेतृत्वाचा, नव्या दमाचा आणि नव्या रणनीतीचा। या व्यतिरिक्त पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विभागावर प्रभारी पदे देण्याची शक्यता आहे। यामुळे स्थानिक पातळीवर अधिक काटेकोर नियोजन करता येईल आणि त्यामुळेच हा निर्णय संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो। तसेच या सर्व बदलाचा केंद्रबिंदू म्हणजे शरद पवार यांचा अंतिम निर्णय। त्यांनी जो ग्रीन सिग्नल दिला की लगेचच ही यादी जाहीर केली जाईल। शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाचे संस्थापक आहेत आणि अजूनही त्यांचं वजन आहे, कारण त्यांच्याशिवाय पक्षात कोणताच बदल होऊ शकत नाही। या फेरबदलाचा राजकीय अर्थ काय? एकतर पक्षात अंतर्गत पिढीगत संघर्ष असताना सुसंवादातून बदल घडवले जात आहे, हे पक्षासाठी सकारात्मक आहे। दुसरा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्ष नव्या नेतृत्वाच्या जोरावर जनतेसमोर नवा चेहरा मांडण्याचा डाव आहे। शेवटी पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस एसपी या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षात होणारे हे बदल हा एक नैसर्गिक राजकीय प्रवास आहे। नवे चेहरे, नव्या जबाबदाऱ्या, नवसंजीवनी मिळू शकते। हे बदल फक्त पदापुरते न राहता कार्यपद्धती धोरणातही होणे अपेक्षित आहे। की यावर तुम्हाला काय वाटतं की या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्ष अधिक बळकट होईल? रोहित पवार यांचं नेतृत्व पक्षाला नवीन उंचीवर नेईल का? तुमचं मत नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।